नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. तर काय झालं ना मंडळी, काही तांत्रिक अडचणीमुळे मी ना रेग्युलर व्लॉग टाकू शकले नव्हते. तर गेल्या 15 दिवसापासून तुम्हाला माझे काही व्लॉग्स भेटलेच नसतील, पण आजपासून आपल्याला रेग्युलर व्लॉग्स पाहायला मिळणार आहेत. तर आजचा जो व्लॉग आहे तो आहे सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशीचा व्लॉग. तर आज ना खूप धावपळ होती, सकाळची वेळ आहे ही. माझ्या किचनमध्ये सबंध पसाराच पसारा दिसतोय. कुश आणि त्याचे पप्पा फुल बाजारात गेलेत. फुलं आणायची होती, केळीचे खांब आणायचे होते पूजेसाठी, तर ते त्यासाठी बाजारात गेलेले आहेत. आणि बरं का मंडळी, आज सत्यनारायणाची पूजा आम्ही कशी साजरी करतो, काय काय गमती जमती होत आहेत हे पाहण्यासाठी आजचा हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हे बघा, इथे कुश आणि त्याचे पप्पा काही फ्रूट्स, फुलं, केळीचे खांब नाही भेटले वाटतं, कर्दळीची पानंच दिसत आहेत. बऱ्याचदा असंच होतं, केळीचे खांब म्हणून कर्दळीची पानंच दिली जातात. बरं असो, तर इथे आता दुपारची वेळ, माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत. दुपारची वेळ आहे, 1 वाजलेला आहे आणि आपला लव शूटिंग करतोय, त्यामुळे कॅमेरा थोडासा इकडे तिकडे होईल हां. तर मी इथे ना ड्रायफ्रूट सगळे चॉप करत होते, कारण की आता गुरुजी येतील 2 वाजता. मला प्रसाद तयार करायचा होता. त्याचबरोबर मी आधी प्रसादाची तयारी करायच्या आधी ना सगळ्या ताटांमध्ये फुलं, पानं, दुर्वा, तुळस, जे काही सामान आणि साहित्य गुरुजींनी सांगितलं होतं पूजेसाठी ते सगळं काढून ठेवलं होतं. आणि आमच्याकडे फक्त सत्यनारायणाची पूजा नसते, तर माझे मिस्टर ना श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर ना पोथी वाचतात. ते ह्या वर्षी रामायण वाचलं होतं, तर त्या रामायण पोथीची सुद्धा आज आमच्याकडे समाप्ती होती. तर दोन्ही म्हणजे सत्यनारायण आणि पोथी समाप्ती हे आम्ही दरवर्षी एकत्रच करतो. गुरुजी इथे नुकतीच पूजा वगैरे करून गेलेत आणि आता संध्याकाळसाठी आम्हाला फुलांची रांगोळी काढायची होती. तर मी आरूला फुलांच्या पाकळ्या तयार करून देत होते आणि आरू इथे मस्त अशी फुलांची रांगोळी काढत होते. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपली पूजा झाली होती. त्याच्यानंतर थोडंसं तयारी वगैरे करून फायनली आता पाहुणे यायला दर्शनासाठी, तीर्थप्रसादासाठी सुरुवात झालेली आहे. तर मी सगळ्यात पहिला पाहुणा जो इंट्रोड्यूस करते तुम्हाला ते म्हणजे माझ्या मोठ्या नणंदबाई. मोरया. आणि आता मी तुम्हाला माझ्या छोट्या हे बघा, इथं ही माझी किती नंबर वाली जावे, ही माझी 4 नंबर वाली जावे. चला आता बाहेर पण दाखवते. इथे ना, इथे ह्या माझ्या सगळ्यात लहान सासूबाई, छोट्या. हॅलो हॅलो हॅलो. आणि ही माझी चिमुकली भाचीबाई, माझ्या बहिणीची मुलगी, आमची ओवी, आमची बार्बी डॉल. गणपती बाप्पा बोल, मोरया. हो मोरया. आता मी बाहेर पण दाखवते आहे बघा, आपल्या बाप्पाचं दर्शन घ्या. त्याचबरोबर इथे पूजा वगैरे झाली. माझे मामा घरात एंट्री करतायत. हे सगळ्यात लहान आहे मामा, गायत्री. धावपळ. आता एंट्री होते सगळ्यात मोठे. आता तुम्ही ड्रेसवरनच बघितलं असेल, आमचे चीफ गेस्ट आलेत. असे भाऊजी आली आहे त्यांच्याबरोबर. अरे बायको कुठे गेली तुमची? मग हे बघा, मिनास पण आली, बार्बी डॉल पण आली. तर तुम्हाला कसं वाटतंय आज इथे येऊन? आता शब्द सुचत नाही आज इथे. कॅमेरा बघून तुमचे शब्द गायब झाले. असंच हळूहळू आमचे मित्रपरिवार सगळे पाहुणे यायला सुरुवात झाली आणि आम्ही त्यांच्या स्वागताला सुरुवात केली. आणि इथे एंट्री झाली माझ्या छोट्या नणंदबाईंची. तर इथे माझ्या मामी आणि मामा आले होते
मामींनी हळदी कुंकू दिलं मम्मींना आणि मामाने पप्पांना, भाऊजींना आणि यांना टॉवेल टोपी देऊन मानपान दिलं. बाहेर सगळेजण मस्त बसून सगळ्यांच्या अगदी गप्पा टप्पा चालल्या होत्या. खूप दिवसांनी सगळे भेटले की मस्त आनंदाने सगळे क्षण घालवत असतात. आणि हे माझे सगळ्यात मोठे दीर देवीदास भाऊजी. पुढे मग आमच्या महाआरतीला सुरुवात झाली. महाआरती ही नेहमी मम्मी पप्पांपासून आम्ही सुरुवात करतो. त्यानंतर ताई, नाना, त्याच्यानंतर मग आमच्या नानी असतात आणि त्याच्यानंतर मग आमची जोडी असते. असं करत करत माझे 4 दीर आहे, आम्ही सगळे जोडीने अशी आरती करतो. त्याचबरोबर आलेले जे आमचे पाहुणे आहेत त्यांनासुद्धा आम्ही आरतीचा मान देतो. माझ्या नणंदबाई आहेत, छोट्या नणंदबाई, मोठ्या नणंदबाई, त्यांच्या हातून आरती करून घेतो. कुशचे मित्र, त्यांची भावंडं सगळे मिळून आम्ही आरती करतो. आणि ह्या महाआरतीच्या वेळेला जी ऊर्जा निर्माण होते ना, ती शब्दामध्ये सांगू शकत नाही. इतकी पॉझिटिव्ह एनर्जी, इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात आणि सगळे जणांकडनं आम्ही ती आरती करून घेतल्यामुळे खूपच छान वाटतं. आणि दरवर्षीप्रमाणे माझे हे 3 नंबरचे दीर विकी यांनी पाहुण्यांच्या सगळ्या जेवणाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. इथे सगळे किचनमध्ये कुशचे मित्र बसले होते आणि हो, जेवणाचा मेनू असा होता की दुधी हलवा होता आणि व्हेज बिर्याणी होती. कुठल्याही कामात आपण 100% एफर्ट्स टाकले तरी काहीतरी गडबड होते आणि आमच्याकडनंही तीच गडबड झाली. आम्ही सगळं तर आवरलं, पण बाहेर आम्ही हॅलोजन लाईट्स लावायला विसरून गेलो. त्यामुळे जेवण चालू असताना थोडासा अंधारच होता. आता हे आमचे सगळे नंदनवनवाले होते आणि इकडे माझे पप्पा, मामा वगैरे यांचं जेवण चालू होतं. आणि ही संपूर्ण गँग जी आहे ती माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमधली. लाईट नसल्यामुळे चेहरे काही फारसे दिसत नाही आहे, पण हे सगळी लॅन्सर टीम होती. आणि ह्या सगळ्या नंदनवनच्या आमच्या फ्रेंड्स आहेत. म्हणजे बघायला गेलं तर भाऊजी आणि पूनमचे शेजारीच आहेत हे सगळे. पण शेजार धर्म किंवा शेजारी म्हणण्यापेक्षा आमच्यामध्ये मैत्रीचंच जास्त नातं आहे. आणि ही माझी मैत्रीण भावना. जरी माझी मैत्रीण असली तरी हिचा ओहदा खूप मोठा आहे बरं का. आपले नाशिकचे सुप्रसिद्ध मसाले आहेत ना, सोमेश्वर मसाले, तर त्यांचे जे ओनर आहेत महेंद्र साखरे, त्यांची ही वाईफ भावना साखरे. आणि महेंद्र भाऊजी आहेत ना, ते माझ्या मिस्टरांचे अगदी लहानपणापासूनचे मित्र आहे. आता हे इतक्या मोठ्या कंपनीचे ओनर जरी असले तरी यांच्यामध्ये अजिबात ॲटिट्यूड नाही. ते अगदी त्यांच्या लेकाला घेऊन आले होते, एकदम डाऊन टू अर्थ. आणि इतके सुंदर लोक आहेत ना, एकदम मन मिळावू. अगदी माझी सोन्यासारखी मैत्रीण आहे ही. तर इथे ना आम्ही सगळ्यांनी मिळून रील बनवायचं ठरवलं होतं. आम्ही नेहमीच रील बनवत असतो सगळ्या एकत्र आल्यावर. पण पाहुण्यांच्या गडबडीमध्ये रील तर साईडला, फोटो सेशनच स्टार्ट झालं. नंतर मग घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आम्ही रामरक्षा देत होतो आणि मी प्रत्येकीला गुलाबाचं फूल देत होते. तर ह्या सगळ्या आमच्या नंदनवनवाली गँग आहे आणि मम्मीच्या फ्रेंड पण होत्या तिथे. तर मी प्रत्येकाला रामरक्षा देत होते, त्यांच्या पाया पडत होते. सगळ्या मला तेच बोलत होते, अगं आपण मैत्रिणी आहेत, पाया पडायची काय गरज आहे. पण मला असं वाटतं की आपल्या घरी आलेला पाहुणा म्हणजे आपली म्हणच आहे ना, अतिथी देवो भव. तर प्रत्येक पाहुणा हा आपल्याला देवासारखाच असतो. त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं हे गरजेचंच आहे. असंच हळूहळू प्रत्येक पाहुण्याला निरोप दिला आणि मग फायनली सगळे पाहुणे गेल्यानंतर मग आम्ही आमचे घरातले सगळे जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर माझे दोन्ही मामा आले होते, माझे दीर होते. अरे बापरे, इतकी धमाल, मजा मस्ती, इतकं हसणं चालू होतं. कार्यक्रम कोणताही असो, निमित्त काहीही असो, जेव्हा कधी माझा हा संपूर्ण परिवार एकत्र असतो तेव्हा मला असं वाटतं की ही वेळ जी आहे ना, ही इथेच थांबून जावी. हे सगळे क्षण असे ना साठवून ठेवासे वाटतात. नंतर माझ्या ना छोट्या नणंदबाईंची निघण्याची वेळ झाली. त्यांनासुद्धा मी रामरक्षा दिली, त्यांच्या पाया पडले. आणि 2 जिवलग मैत्रिणींचे ताटातूट होताना जे दुःख होतं किंवा जे मनात जी चलबिचल चालू असते ना, तसंच आमचंही होत असतं नेहमी आणि दरवेळेस. तर मंडळी, आज तुम्ही हा व्लॉग संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या हर्षूज लाईफस्टाईल ह्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये आपल्या ह्या हर्षूज लाईफस्टाईलची लिंक शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मलाही नवीन नवीन व्हिडिओज बनवायला प्रोत्साहन मिळेल.